Hello everyone, welcome back. Class 11 Science, Subject Mathematics Part 1, Chapter 1, Angles and its Measurement. Angles and its Measurement. In that, first point is directed angles. Consider angle AOB. एक अँगल आहे AOB. त्या अँगलमध्ये इनिशियल आर्म आहे OA आणि OB हा टर्मिनल आर्म आहे. So the rotation of initial arm in anti-clockwise direction gives positive angle. The rotation of initial arm in anti-clockwise direction gives positive angle, and rotation of initial arm in clockwise direction gives negative angle. So this is directed angles. Next, zero angle. यामध्ये OA आणि OB इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म हे दोन्ही आर्म ओव्हरलॅप झालेत. सो देर इज नो अँगल और झिरो अँगल इन बिटवीन दीज टू आर्म इज कॉल्ड एज झिरो अँगल. इनिशियल आर्म इज इटसेल्फ टर्मिनल आर्म. नेक्स्ट, वन रोटेशन अँगल. वन रोटेशन, the rotation of initial arm OA, complete one rotation, तो कुठे येणार आहे तिथेच येणार आहे. त्याला काय म्हणूया, वन रोटेशन अँगल किती असणार 360 डिग्री. सो अँगल OAB इज 360 डिग्री. क्लॉकवाईज गेलं आणि अँटी क्लॉकवाईज गेलं, क्लॉकवाईज गेलं तरी आणि अँटी क्लॉकवाईज गेलं तरी 360 डिग्री अँगल मिळणार आहे. सो दिस इज वन रोटेशन अँगल. नेक्स्ट, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल OAB अँटी क्लॉकवाईज 180 असणार आहे. OAB क्लॉकवाईजसुद्धा 180 असणार आहे. दॅट्स वाय दी AOB इज ए स्ट्रेट लाईन. नेक्स्ट, राईट अँगल. हे तुम्हाला माहीतच आहे. AOB हा राईट अँगल आहे. AOB डॅश हा सुद्धा राईट अँगल आहे. नेक्स्ट, अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. यामध्ये POX हा स्टँडर्ड अँगल आहे. POX हा दाखवला आहे तो. यानंतर अँगल आहे XOQ हा सुद्धा स्टँडर्ड अँगल आहे. त्यानंतर XOR हा सुद्धा स्टँडर्ड अँगल आहे. मग स्टँडर्ड अँगल कोणता नाही, POQ हा अँगल स्टँडर्ड नाही आहे, कारण OP हा इनिशियल आर्म आहे, तो इथून सुरू होत नाही हॉरिझॉन्टल, तो इथून सुरू होतो आहे, त्यामुळे हा स्टँडर्ड अँगल नाही. अँगल POQ इज नॉट इन स्टँडर्ड पोझिशन. नेक्स्ट, क्वाड्रंटल अँगल्स. क्वाड्रंटल अँगल मीन्स what is the angle in each quadrant. So POQ is one quadrantal angle, then XOS is another quadrantal angle, then XOP is a zero angle, and then XOQ is also a quadrantal angle. So these are the quadrantal angles. Easy. Co-terminal angle, this is important. Co-terminal angle. आर्म आहेत OA, आर्म आहे OB. यामध्ये इनिशियल आर्म इथून सुरू होतं आणि टर्मिनल कुठं जातं आहे, हा अँगल इथून सुरू होतं आहे OA वरून आणि कंप्लीट रोटेशन करून OB वरती एंड होतं आहे. सो स्टार्टिंग इज OA, एंड्स ऑन OB. तसंच हा अँगल बघा 30 डिग्रीवाला OA वर स्टार्ट होतो आहे, OB वरती एंड होतो आहे. आणि हा सुद्धा बघा -330 डिग्रीवाला OA वरती स्टार्ट आहे आणि एंड आहे OB वरती. सो co-terminal angles are the angles which starts on one arm, ends on same arm as that of others. प्रत्येक अँगल OA वरती स्टार्ट होतो आहे आणि OB वरती एंड होतो आहे, त्याला म्हणायचं को-टर्मिनल.
ज्या अँगलची सुरुवात आणि एंड शेवट सेमच आर्मवरती होत आहेत असे दोन्ही अँगल्स किंवा असे तिन्ही अँगल्स काय असणार आहे, को टर्मिनल अँगल्स. So same positions of initial rays and terminal rays are called co-terminal angles. Measures of angles. आता बघूया how to measure angles. There are two systems to measure the angles. One is degree measures, other is radian measures. Let's see degree measures. So obviously unit of this angle is degree. Then one rotation of an angle, one complete rotation is divided into 360 equal parts. बघा एक कम्प्लीट रोटेशन 360 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. त्यामुळे एका पार्टची व्हॅल्यू येणार आहे 1 डिग्री. ओके, 1/360 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन इज 1 अँगल. हे थर्ड स्टेटमेंट आणि फोर्थ स्टेटमेंट सेम आहे. त्यामुळं 1 अँगल कधी 1/60 पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन. Then 1/60 part of 1 degree is 60 minute. Okay, 1 minute and 1 degree equal to 60 minute. 60 minute is in time. लक्षात घ्यायचं अँगल मधला मिनिट आणि टाइम मधला मिनिट हा डिफरंट आहे. We will see that in further. 1/60th part of 1 minute is called 1 second, and 1 second is denoted by 1 second. That is 1 minute is equal to 60 second. 60 second in time. Okay. Next, radian measure. Consider a circle whose radius is O. Center is O and radius is R. Sorry. Consider 2 points A, B, A and B, 2 points, which forms the arc AB. हे 2 points AB हे एक arc तयार करत आहेत, whose length is R. So the angle subtended by this arc about the center. The angle subtended by this arc about the center, whose length is equal to radius of the circle, then it is called 1 radian angle. Radius एवढीच लेंथ असलेली आर्क याने अँगल केलेला आहे तो किती आहे 1 radian angle. Then let's see the conversion of angles. To convert degree into radian, just multiply by pi by 180. जर डिग्रीचं रॅडियन करायचं असेल तर पाय बाय 180ने मल्टिप्लाय करायचं, आणि जर रॅडियनचं डिग्री करायचं असेल तर 180 बाय पायने मल्टिप्लाय करायचं. लेट्स सी पाय इज इक्वल टू 3.14. जस्ट पुट हिअर 1 रॅडियन म्हणजेच 180 बाय पाय डिग्री है ना. या रॅडियनचं डिग्री करताना 180 पायनं मल्टिप्लाय करतो. पायची व्हॅल्यू 3.14, 180 डिवायडेड बाय 3.14, 57.3248 डिग्री. हे 0.3248 डिग्री जे आहे त्याचं कन्वर्जन आपण मिनिट्स अँड सेकंडमध्ये करू शकतो. सो लेट्स दी कन्वर्जन्स इंटू मिनिट्स अँड सेकंड. हा जो आहे 0.3248 तो घेतलेला बघा 0.3248. सो डिग्री इंटू मिनिट. So 1 degree is 60 minutes. That's why multiply by 60. So this multiplication is 19.488 minute. So in that 0.488 is a second. So multiply 0.488 second into 60. हा 19 as it is घ्यायचा, 0.88 मिनिटला सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं.
यांची मल्टिप्लिकेशन येणार आहे 29 पॉईंट समथिंग, पण आपण राऊंड फिगर 29 घ्यायचं. सो 19 मिनिट 29 सेकंद. हे या प्रकारे मिनिट्स आणि सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डिग्रीचं मिनिट, इथं बघा मिनिट आहे, डिग्रीचं मिनिट करताना 60ने मल्टिप्लाय, पुन्हा मिनिटचं सेकंद करताना सुद्धा 60ने मल्टिप्लाय. जस्ट ॲडिशन करायची इथे. देअरफॉर 1 रेडियन म्हणजे हा अँगल आपला, हा अँगल 1 रेडियन इक्वल टू 57 डिग्री 19 मिनिट 29 सेकंद. नेक्स्ट, रिलेशन बिटवीन अँगल अँड टाईम इन क्लॉक. जसं मग सांगितलं मी, अँगलमधला मिनिट आणि सेकंड्स वेगवेगळे आहेत, तसेच टाईम जो क्लॉकमधला आहे तो सुद्धा डिफरंट आहे. तो मिनिट हँड 1 रोटेशन इज इक्वल टू 360 डिग्री सांगितलेलं आहे. सो 1 रोटेशन 60 मिनिट, 60 मिनिट 360 डिग्री करेक्ट अँगल. सो 1 मिनिट इज इक्वल टू 6 डिग्री रोटेशन, डिवाइड 360 बाय 60, 0 कॅन्सल, 6 जा 36, दॅट्स वाय 6 डिग्री रोटेशन. 1 मिनिट इक्वल टू 6 डिग्री. टाईममध्ये आवर, 1 hour इज इक्वल टू 360 डिग्री, 1 hour इक्वल टू 12 hours. 1 rotation इक्वल टू 12 hours. 12 hours 360 डिग्री, राईट. 1 hour 30 डिग्री, डिवाइड 360 बाय 12. 12 hours is equal to 360 degree. 1 hour is equal to 30 degree because 360 divided by 12, 30. And 1 hour is 60 minutes. This is in time format. 60 minute 30 degree divide करायचं. 60 minute is 30 degree. 1 minute is 1 by 2 degree. Just divide 30 with 60. 60 मिनिटाचा 30 डिग्री, तर 1 मिनिटाचा 1 by 2. ओके. देअरफॉर वर्ड मिनिट हा टाईम आणि डिग्रीमध्ये वेगवेगळा आहे, कन्फ्युजन नको. सो दिस इज थिअरी ऑफ द फर्स्ट चॅप्टर, अँगल अँड इट्स मेजरमेंट. We will solve examples on this chapter in next lecture. Thank you.